एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. माननीय प्राचार्य विश्वास पाटील सरांचा सत्कार राजपूत सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. जायबाई सर. माननीय भाईसाहेब संजयजी जाधव यांचा सत्कार कावडे सरांनी करावा अशी त्यांनी विनंती करतो. माननीय डॉक्टर योगेशजी साळवे यांचा सत्कार माननीय बंडे सरांनी करावा अशी त्यांनी विनंती करतो. माननीय वनमाला पवारांचा सत्कार माननीय भावसार मॅडमांनी करावा अशी त्यांना विनंती. माननीय राजपूत साहेब यांचा सत्कार माननीय गंडे सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. गंडे सर. आदरणीय केंद्र प्रमुख रवींद्र लांबे सरांचा सत्कार धनके सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी ज्यांची खास नगरवरून उपस्थिती झाली माननीय डॉक्टर संजयजी बोरुडे कवी आणि लेखक अहमदनगर यांचा सत्कार एकनाथ औरंगपूरचे एकनाथ वळवी सरपंच यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर संजयजी बोरुडे खास माननीय डॉक्टर संजयजी बोरुडे कवी लेखक अहमदनगर. या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट गोविंदभाई पाटील यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे. मी पुरे सरांना विनंती करतो की त्यांनी विश्वास ॲडव्होकेट सरांचा सत्कार करायचा. पुरे सर. यासाठी माननीय डॉक्टर संतोष कुमार राठोड कवी आणि लेखक अहमदनगर यांची देखील उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचा सत्कार माननीय प्रशांत बागुल यांनी करावा अशी त्यांना विनंती. या पुस्तकासाठी त्यांचं विशेष सहकार्य लाभलं माननीय श्रीमती रचना मॅडम समन्वयक साहित्याक्षर प्रकाशन अहमदनगर. माननीय देवडे मॅडमांना मी विनंती करतो की त्यांनी रचना मॅडमांचा सत्कार करायचा. या कार्यक्रमासाठी वारुदादा सहकुटुंब उपस्थित झालेले आहे आणि मला असं वाटतं की हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि म्हणून मी आदरणीय शिरसाट मॅडम यांना विनंती करतो की वारुदादांच्या विशेष त्या ताई देखील उपस्थित आम्हाला मनापासून या कविता संग्रहाला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. मी आपणास विनंती करेल की आपण हा छोटेखानी सत्कार समारंभ स्वीकारावा. यानंतर आपण सुंदर अशा या सहस्ररश्मी पुस्तकाच्या अनावरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत.
जगमान्य इंग्रजी कवी वर्ड्सवर्थ म्हणाला होता की अनावर उत्कट भावनांचा सहजस्फूर्त आविष्कार म्हणजे कविता. आणि आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत कविता आणि कविराज यांच्याविषयी सांगतात की कविता ही आकाशाची वीज आहे. कविता ही आकाशाची वीज आहे आणि ती धरू पाहणारे शेकडा 99% कवी जळून जातात आणि जे उरतात ते कवी. आणि म्हणून अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा जे 0.50% ही कवी लोक हे होतात. आणि शहादा तालुक्याला हे सौभाग्य लाभावं, ज्या माणसाने गेली 15 वर्षापासून आपल्या ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्तम असं गोरगरिबांच्या मुलांच्या कल्याणासाठी झटावं, पुस्तक लिहावं आणि अशा संकुलात व्हावं की ज्या संकुलाने गोरगरीब सामान्य मागास असलेल्या मुलांना शिक्षणाचं ज्ञान देण्यासाठी अहोरात्रपणानं परिश्रम घेतले. 1963 पासून हे काम आज तागायत अविरतपणानं सुरू आहे. आणि अतिशय अशा पवित्र आणि पावन अशा भूमीमध्ये हा कविता प्रकाशनाचा सोहळा संपन्न व्हावा याच्या इतका आनंद कोणताच नाही. या कार्यक्रमासाठी आदरणीय समन्वयक हे पुस्तक ज्यांनी छापलं त्या साहित्याक्षर प्रकाशनाच्या आदरणीय रचना मॅडम, याच्यासाठी प्रस्तावना डॉक्टर बोरुडे सर, डॉक्टर राठोड सर यांनी लिहिली. अतिशय मेहनत. मी मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी कृपया उभं राहून त्या पुस्तकाचं आपण अनावरण करायचं आहे. देवडे मॅडम, मॅडम या या मॅडम, या मॅडम, मॅडम या. मगाशीच संत रामदास सर, मी तुम्हाला सांगितलं की संत रामदासाने देखील कवींबद्दल आदर व्यक्त करताना म्हटलं की नसतो कवीचा व्यापार, नसतो कवीचा व्यापार तर कैसा जगदोद्धार, म्हणून कवी हे आधार सकल सृष्टीची. कवी हा सकल सृष्टीचा आधार आहे. आणि खऱ्या अर्थाने संत रामदास स्वामींनी देखील कवींबद्दल अतिशय सुंदर गौरवगार त्या ठिकाणी काढलेले आहे. मगाशीच मी सांगितलं की अतिशय दुर्गम भागामध्ये सेवा करून ही अंतर्मुखता, वास्तविकता. आणि आदरणीय कवी उपेंद्रराव देवडेंबद्दल सांगायचं झालं म्हणजे इयत्ता 4थी पासून ते अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या कविता लिहितात. अतिशय शीघ्र कवी माणूस आहे. एखाद्या व्यक्तीला बघितलं आणि त्यांच्या गुणांना पाहिलं की त्यांचा पेन चालतो आणि त्याच्यातनं सुंदर अशा पद्धतीची कविता बाहेर येते. कविता हे तंत्र नाही, ते शिकून येत नाही, ती सहज आणि उत्स्फूर्तपणे येते. मनात मंथन सुरू असतं, मनात भावनांचा कल्लोळ सुरू असतो. मी सदैव स्वतःशी बोलतो, एखादी घटना घडते, मनाला लागते, मनात घोळत राहते, अंतर्मनात युद्ध सुरू होतं. मंथन पूर्ण झाल्यावर जी बाहेर येते ती कविता. आणि हा अशा पद्धतीचा हा कवितांचा, कवीच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न व्हावा. आणि मला मनस्वी आनंद वाटतो. मी सर्व सन्मानाने पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हायचे आहे. या ठिकाणी कवी परिचय करण्यासाठी मी त्यांचे मित्र आदरणीय कावरे सरांना विनंती करेल की त्यांनी कवी परिचय करून द्यायचा आहे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिक्षक मित्र, बंधू भगिनी, आजपर्यंत देवडे सरांनी आजपर्यंत मी सन्माननीय व्यासपीठाला सांगू इच्छितो की सर्व मित्रपरिवाराचं, सर्व वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचं मोठेपणाने कौतुक केलं. पण आज देवडे सर, तुम्हाला सांगतो, आजचा दिवस फक्त उपेंद्रराज देवडे सरांचा आहे आणि आज तुमचीच कौतुक आहे. उपेंद्र म्हणजे विष्णू आणि विष्णूचे अवतार आहेत. सन्माननीय व्यासपीठाला मी सांगू इच्छितो की उपेंद्रराज देवडे सर हे उत्तम प्रकारचे
कलाकार आहेत. कलाकार म्हणजे अवतार म्हणजे मी असं सांगेल की त्यांचे अवतार म्हणजे त्यांच्यामध्ये असलेल्या कला आहेत. विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक म्हणजे उपेंद्रराज देवडे सर आहेत. मुलांना जीव लावणारा एक आदर्श शिक्षक आहे, हा पहिला त्याचा अवतार. दुसरा अवतार सरांचा संगीतावर विशेष प्रेम करणारं व्यक्तिमत्व. भैयासाहेब कॅसिओ वाजवतात, पियानो वाजवतात, माउथ ऑर्गन वाजवतात, पेटी वाजवतात आणि विशेष म्हणजे शंखनाद पण करतात. तोरणमाळला जेव्हा आम्हाला कळलं की जे ऋषीमुनी नर्मदा परिक्रमाला येतात, जेव्हा देवडे सरांचा शंखनाद त्यांनी बघितला तर ते पण आश्चर्यचकित झाले. तिसरा अवतार आहे योगामध्ये एकदम कडक माणूस, प्राणायाम विपश्यना याचा गाढा अभ्यास असणारं व्यक्तिमत्व. 3 ते 4 तास ध्यान साधनेत बसणारं. आम्हाला एक दिवस विचारलं भाईसाहेब त्यांनी की तुम्ही डोळे किती वेळ बंद करू शकता, किती वेळ? तर म्हटलं 1 ते 2 मिनिटाच्या वरती आम्ही डोळे बंद करू शकत नाही. आमचे आदरणीय देवडे सर 2 तास डोळे बंद करून बसतात. म्हणजे एवढी ध्यान साधना विपश्यना त्या माणसामध्ये आहे. जर हाताला डास बसला तर त्यांनी ठरवलं तर तो डास पण त्यांचं रक्त पित नाही, एवढी त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या ताकद आहे. हा एक त्यांचा अवतार आहे. चौथा अवतार आहे आयुर्वेद. ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदाला मानणारा हा व्यक्तिमत्व. तोरणमाळ सारख्या पहाडी भागात शाळेत जाताना येताना वनस्पतीचा अभ्यास करणारं व्यक्तिमत्व. की मला सांगायचे सर माझ्या बॅगेमध्ये कायम साप चावला, विंचू चावला, गोम टसली असे सर्व औषधं माझ्या बॅगेत राहायचे, कारण पायपीट करायचे आणि डोंगरदऱ्याने जायचे. आणि निरोगी त्यांचं एक वाक्य आहे की निरोगी असताना तुम्ही आयुर्वेद करा, आजारी पडल्यानंतर आयुर्वेदाकडे जाऊ नका. आपण ॲलोपॅथी करतो आणि मग आजारी पडलं का मग आयुर्वेदाकडे जातो. त्यांचं म्हणणं असं आहे की निरोगी असताना आयुर्वेद करा. आणि सन्माननीय व्यासपीठाला सांगू इच्छितो की जे सिसमचं जे झाड रोप आपल्याला दिलं, त्यांनी सांगितलं की सिसम असा वनस्पती आहे तर तिचा रसा पेला पानाचा कच्चा तर कुठल्याही उष्माघात होत नाही, मूळव्याध होत नाही. आणि ह्या टेम्परेचरमध्ये सिसम हे सर्वात आयुर्वेदिक झाड आहे. आणि शेवटचा अवतार साहेब ह्या कार्यक्रमाचा तो साक्षीदार आहे. कविता करतात, शीघ्र कवी आहेत. आजपर्यंत तुम्ही केलेल्या कवितांनी सगळ्यांनी भरभरून वाहवा दिली. देवडे सर तुम्ही आनंदाच्या क्षणामध्ये कविता केली, वाढदिवसाला कविता केली, ज्याच्या आयुष्यात संघर्ष आहे त्या संघर्षावर कविता केली. आमच्या आज व्यासपीठाला सांगितलं सर की त्यांनी स्वरचित अशी प्रार्थना त्यांच्या औरंगपूर शाळेमध्ये भोजन करताना विद्यार्थ्यांना तयार केली. स्वरचित प्रार्थना. तमाम सर्व आदरणीय देवडे सर हे तुमचा उपेंद्रराज नावाप्रमाणे हे कलाकारासारखे तुमचे अवतार. आज तमाम सर्व शिक्षक मित्र परिवाराकडून आपल्या कार्याला या बहुआयामी व्यक्तिमत्वाला मी सलाम करतो. धन्यवाद. हा कार्यक्रम संपन्न व्हावा असं ह्या तमाम शाळेतल्या त्यांच्या युवा मित्रांचं हे होतं, म्हणून मला निश्चितपणे अनंत राऊतांची कविता आठवते. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. या पुस्तकाचा खास ज्यांनी अतिशय सूक्ष्म असा अभ्यास केला मी आदरणीय डॉक्टर विश्वासरावजी पाटील यांना